भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण मेळघाटातील चिखलदरा तहसील अंतर्गत टेंभुरसोंडा आणि आसपासच्या हो आपलं नाव. मेरा नाम रामजी भैया सावरकर और अनर चैनपुर पोस्ट टेम्बुरसोडा। अभी यहाँ पे इतना रोड बेकार है कि जगह जगह हमारे गाड़ियाँ वगैरह एक्सीडेंट तो कई है, पण गाड़ियाँ वगैरह पार्ट पार्ट अलग अलग हुआ। पर थोड़ा जो मार्केट में जाता कई एक्सीडेंट हुआ। अब वो एक्सीडेंट किसी का पैर टूटा, किसी का हाथ टूटा, ऐसा मुसीबत आई इस मेलघाट का रास्ते पर। अभी सरकार को क्या बोलेंगे आप? रोड की तरफ ध्यान देना चाहिए। 40 गावांसाठी पक्का रस्ता अजूनही एक स्वप्न आहे. या एकाच रस्त्यावर शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, बाजारपेठ आणि शासकीय धान्य केंद्र अवलंबून आहेत. पण रस्ता नसल्याने रोजच्या आयुष्यात संकटे वाढतच आहेत. हा टेंभुरसोंडा गावाचा प्रश्न नाही, तर हा 40 गावांचा माझं नाव प्रश्न आहे. प्रकाश बरगट, टेंभुरसोंडा. या रस्त्याची अवस्था गंभीर असल्यामुळे लय दिक्कत चाललेली आहे. आमच्या गावात मोठी PSC आहे, वेळेवर पेशंट पोहोचू शकत नाही. या रस्त्याच्यानं काही लोकांची अपघाती मृत्यू होऊ राहिला आणि आमचा मेन रोड ह्याच आहे परतवाडा जाण्यासाठी. हो, तुम्ही काय म्हणता रस्त्याच्या विषयात? रस्त्याची समस्या लय गंभीर आहे. चलता चलता रात्रीच्या वेळेचा तर कामाचाच राहिला नाही. लेडीज वगैरेला घेऊन जाताना जर गाडीचे अवस्था पहा तुम्ही कशी आहे की कुठेही गिट्टीच पडली आहे आणि डांबरचं नाव नाही आहे त्याच्यावर. आमचं म्हणणं आहे की बा चांगल्यात चांगल्या रस्त्याचं काम झालं पाहिजे, कारण रात्री बेरात्री पेशंट आणि आम्हाला ह्या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय आहे नाही जावाले. आता हे परसापूरवरून टेंभुरसोंडा जाण्याकरिता 1 तास लागते आम्हाला. सांगा तुम्ही, ते की 10 मिनटं 15 मिनटाचा 18 किलोमीटर जाते माणूस 20 मिनिटात. चिखलदरा तालुका, मेळघाट, ग्रामपंचायत टेंभुरसोंडा गावा परिसरातील गावातील लोकांनी आपल्या हक्कांचा रस्ता मिळण्याकरिता गावविस्तरी रस्ता बनणे संदर्भात मीटिंग करण्यात आली आणि मीटिंगमध्ये असे ठरले की 1 जानेवारीला टेंभुरसोंडा ते SDO कार्यालय अचलपूर येथे पायी चालून SDO साहेबांना. रस्ते से तुम बाइक चलाते हुए आ रहे तो कैसा लगा आपको? बहुत गड्ढा है, रोड से ज्यादा तो गड्ढा ज्यादा हो गया. आप गाड़ी कैसे चलाते फिर उस रोड पर? गाड़ी कैसे चलाएंगे, जैसा धक्का का अपना बैलगाड़ी चला रहा है वैसा जा रहे हैं आप. तो क्या दिक्कत जाती है आपको दिक्कत रास्ते बहुत पर? परेशानी जाता है, बहुत क्या तकलीफ होता है. अब क्या बोलेंगे आप. कौन सी परेशानी होती फिर भी? जो भी कोई है रास्ते की प्रॉब्लम है उस पर. तो रास्ते पर से अपने को क्या क्या अवलंबन है कब तक? सब रोजगार वाले भी ऐसे ही है. अपना शिक्षा उनको भी थोड़ा त्रास होता है, स्कूल जाने में भी त्रास होता है, और जो ये अपना रोड पे जाने वाले उनको भी त्रास होता है. बाकी रास्ता खराब है. रस्त्यासंदर्भात आवेदन द्यायचे आणि 1 जानेवारी दरम्यान पदयात्रा काढून SDO साहेब अचलपूर यांना सर्वांना मिळून आवेदन देण्यात आले. मेरा नाम रामबाबू दहीकर है. आज़ादी के 75 साल बाद भी यदि हमारे आदिवासी बहुल क्षेत्र को अच्छा रास्ता नहीं, अच्छा सुविधा वाला रास्ता नहीं, उस कारण होने वाले अपघात, जिन बहुत सारे लोगों का अपघातों के कारण मौतें आई, कुछ लोग अपने हाथ पैर गंवा पाए. क्या 75 साल बाद भी इन आदिवासी लोगों को अच्छा रास्ता में चलने का अधिकार नहीं? क्या आज भी जगह को देखा हमने तो पूरा का पूरा गड्ढा है. हमारा टेंभुरसोंडा से तो तेलखार तक इतनी बड़ी गड्ढा है कि उस गड्ढे को देखकर कैसा गाड़ी चलाना, कहाँ से चलाना, बड़ी दिक्कत हो रहा है. CO मैडम को भी हमने उनको पत्र दिया, और उसके पहले भी महाराष्ट्र शासन के जो प्रधान सचिव आरोग्य के वो भी इधर आ चुके हैं, लेकिन उनको रोड नहीं दिखाई दिया. अगर ऐसी परिस्थिति रहेंगे तो हम तमाम आदिवासी लोगों को लेकर तो सरकार से विनंती है, यदि हमारी इस रोड को नहीं बनाएंगे तो आने वाला दिन में हम पद यात्रा करेंगे, और इस पद यात्रा में उग्र रहेंगे. अगर किसी को कुछ हानि हुआ तो उसका जवाबदार सरकार रहेंगे. त्या दरम्यान मी आणि माझा समुदाय टेंभुरसोंडा गावी जाऊन तेथील लोकांची रस्त्यांची समस्या जाणून घेतली. अनीता विश्राम उम्बरकर, मैं टेंभुरसोंडा का उप सरपंच है. हमने सरकार को पत्र और किया, पर उसने ध्यान नहीं दिया ये रास्ते से. तो अब म्हणजे कोई भी महिला, कोई भी यहाँ से खेत में कोई किधर जाता बाजार गिजार, तो उनको
पूरा दिक्कत है, एक भी रास्ता अच्छा नहीं है यहाँ। कब से रास्ता खराब है ये? रास्ता तो बहुत सालों से खराब है ये रास्ता। मला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आले. प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. त्यामध्ये बरेचसे अधिकारी हे निवडणुकी कर्तव्यावर असल्यामुळे आपल्याला ते उपलब्ध होऊ शकले नाही. म्हणून त्यांच्या सर्वांची चर्चा करून निवडणूक झाल्यानंतर या समस्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व विभागाचे अधिकारी आणि या गावातील सर्व हे आंदोलन करते पुन्हा बसून यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्याची जी तारीख असेल ते लगेच थोड्या दिवसात आम्ही त्यांना लेखी स्वरूपात कळवू आणि त्यांना मिटिंगला आम्ही बोलवणार. त्याचं या ठिकाणी यांनी निवेदन दिलं. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.